आता एक गृहस्थ भेटले होते आम्हाला. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बीच आणि ह्या बीचमधलं डिफरन्स तुम्हाला कळेल. नमस्ते मित्रांनो, शेजवलकर किचनमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं तर आत्ता आपला हा डहाणू बीच पाहून झाला आहे. आपण आता बोर्डी बीच पाहायला जाणार आहोत. तर त्याआधी आपण इथे आता दुपारचं जेवण करून घेऊ आणि नंतर मग पुढे बोर्डी बीच पाहण्यासाठी आपण निघू. तर आमच्यासोबतच राहा आणि पहा. थँक्यू. आम्ही इथे आलो आहोत हॉटेल दर्या दर्शन. आम्ही आता ऑर्डर केलं होतं एक बोंबीळ थाली, एक कोळंबी थाली आणि एक रावस थाळी आणि एक रावस फ्राय असं ऑर्डर केलं होतं. आता बघून तर वाटतं की चांगलं जेवण असेल इथे. तो प्रिपेअर करतो आहे आम्ही इथून. आता पाहतो आता येईल तेव्हा दाखवतो तुम्हाला की आणि खाऊन दाखवतो कसं एक कसं टेस्ट आहे ते. आता ही बोंबीळ थाली आणि ही रावस थाळी आली आहे आणि रावस फ्राय पण येतो आहे. तो आणतो आहे रावस फ्राय. हे रावस फ्राय आणलं आहे. आता कोळंबी थाली तो आणतो आहे. बघून ते बघून मला आता खायचं वाटतं. मी ते शूट करणंच सोडून दिलेलं. नंतर दीपाने आणि बाळाने आठवण दिली की हे शूट करायचं आहे करून. आता ही आली आमची कोळंबी थाली, ही आहे रावस थाळी आणि ही आहे बोंबील थाळी. आता आमचं इथे जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे. तर आम्ही त्यांना बोर्डीसाठी विचारलं, बोर्डी बीचला जाण्यासाठी कसं जावं लागेल. तर त्यांनी आम्हाला ॲडवाईस केलं आहे की इथे कॉर्नरला जिथे वड्याचं झाड मी तुम्हाला दाखवलं होतं तिथून आपली एस टी जाते लालपरी. आणि जर इथले रिक्षावाल्यांना जर डायरेक्ट बोललं तर ते काही येत नाही. म्हणून आम्ही काही कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत पडत नव्हत. फक्त आता तिथे जाऊन इन्क्वायरी करतो की एस टी किती वेळाने भेटणार आहे. हा बीच परत बघून घ्या एकदा. आता आम्ही इथून निघालो आहे आणि जर एस टी नसेल म्हणजे एस टीला जर वेळ लागत असेल तर मग दुसरं ऑप्शन असं आहे की परत स्टेशनला जाऊन म्हणजे 4 किलोमीटर परत तिथून रिक्षाने शेअरिंगनी स्टेशनला जाऊन मग तिथून शेअरिंग रिक्षा वगैरे असं काही भेटेल आणि मग ते आपल्याला तिथे स्टेशन आपलं बोर्डी बीचला ते सोडतील. तर असं आहे आता. तर हे ऑलमोस्ट आम्हाला ती जी गाडी चालली तिथपर्यंत जायचं आहे. तिथेच ते वडाचं झाड आहे. त्या सर्कललाच आम्हाला आता कळेल एक्झॅक्ट की पुढे जाण्याचं काय साधन आहे वगैरे. तर आता आम्ही परत हे आलो आहे वडाजवळ. आता इथून बोलतात की शेअरिंग रिक्षा देखील जाते. काही 50 रुपये घेतात पर पर्सन बोर्डी बीचला डायरेक्ट. सो लेट्स ट्राय. बघू. एस टी विचारली आहे. कोण बोलतो 3:15ची आहे तर कोण बोलतो आता 5ची आहे वगैरे. बघू. जर रिक्षा आली तर आम्ही सहसा रिक्षानेच निघू. सो आता आम्हाला एक रिक्षा भेटली आहे इथून. त्याने 60 रुपये सांगितले शेअरिंगचे. तर आता बोर्डी बीचला पण जाऊ. त्या बोटी लागल्या आहेत आता. ठीक आहे. स्मशानभूमी वाटलं. थोडा गोवा फील पण येतो. गेलं पाणी बघ किती आतमध्ये गेलं बघ. पाणी देखील आतमध्ये गेलं बघ. आता ऊन देखील थोडंसं कमी होईल आणि आपले माणसं बसली. घोलवड आहे चिखला. आता आपला अजून किती वेळ लागेल? ठीक आहे. इथून अजून ते अर्धा तास बोलतात पुढे जाण्याचं. चिखले
पूर्ण कंटिन्यू जो बीच लागला आहे डहाणूपासून तो अजून आता इकडे कंटिन्यू बीचच आहे. या झाडांच्या पलीकडे आहे तो पूर्ण समुद्रच आहे. इथे राहणाऱ्या लोकांना किती छान वाटत आहे. डोकेपाडा जगत में कोख से जमा की तूने जन्म लिया तो सबसे अब किसी लकड़ी ने तेरा साथ दिया. सही ताई ने संसार के हयून में सुला दिया तुझे लकड़ी के फूले. तर आता आम्ही उतरलो आहे बोर्डी समुद्र किनारा. त्या दादांनी सोडलं ते दादा आम्हाला ॲक्च्युली आम्हाला त्याच्या आधी एक रिक्षावाला भेटलेला तर त्याने आम्हाला सांगितलं होतं की 50 रुपये सीट आहे करून. आणि गाडी पण ST पण काही वेळेवरती नव्हती वाटतं. तर मग नंतर आम्ही तो आम्हाला जास्त डिमांड करायला लागला. 400 रुपये बोलायला लागला. पण आम्हाला माहिती होतं ऑलरेडी म्हणून आम्ही त्याला उत्तर दिलं नाही. नंतर मग त्याला आम्ही सांगितलं की आम्हाला एका यांनी त्या रिक्षावाल्याने आधीच्या रिक्षावाल्याने 50 रुपये सांगितले होते तर आम्ही तेवढे देऊ करून. पण तो नंतर 70 बोलला, नंतर 60 बोलला. नंतर मग मी बोललो जाऊन दे आपल्याला आता जायचं आहे आणि वेळ होईल म्हणून त्या कारणाने मग 60 रुपये शेअरिंगला आम्ही आलो. तर आता असं 180 रुपयात आम्ही इथे आता पोचलो आहे. डहाणू बीचवरून ते बोर्डी बीचपर्यंत आम्ही 180 रुपयातमध्ये पोचलो म्हणजे आता शेअरिंगने. आता STचे किती असते ते मला माहिती नाही. STचे किती असणार ते आता मला आयडिया नाही आहे त्याची. पण मे बी रिजनेबलच असेल आपल्या हिशोबाने. ठीक आहे. तर असं होतं. पण जी सिनेरी होती ते जो रूट होता तो रूट म्हणजे भरपूर छान असा रूट होता. कारण तो बीच संपलाच नाही. हाच बीच तिथेच आहे कनेक्ट होतो. हा बीच तिथेच आहे. जर तुम्ही बाय रोड गेलात तर तुम्हाला कुठेच नाही, तुम्ही कुठेही थांबून तो त्या बीचचा तुम्ही आनंद घेऊ शकता. असं सर्व आहे. इथे थोडं मुलांना खेळण्यासाठी हे बनवलं आहे. हा आहे आय लव्ह बोर्डीचा बोर्ड. आणि हे इथे छोटे मोठे स्टॉल्स आहेत. तर आता इथे बघा हे पाणी पूर्ण आता आतमध्ये गेलं आहे इथे. पण हा बीच मला थोडासा चांगला वाटला त्याच्यापेक्षा. आणि हा आपला म्हणजे महाराष्ट्राचा शेवटचा बीच आहे. ह्याच्या पुढे मग गुजरात चालू होतं. या दिशेला गुजरात सुरू होतं. ठीक आहे. आता बघू आपण इथे काही वेळ थांबू. मे बी आता दीपा आणि हे माझं असं म्हणणं आहे की म्हणजे आपण सनसेट वगैरे पाहून मग इथून निघू. मग तर आता इथून जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर इथून घोळवळ करून एक स्टेशन आहे तिथे आपल्याला ते शेअरिंग रिक्षा वगैरे भेटेल. नाहीतर दुसरं डहाणूला पण जाते रिक्षा. तर आम्ही मोस्ट ऑफ डहाणू प्रिफर करू. तिथून मग पुढे आम्ही जाऊ. सो लेट्स सी. तर मित्रांनो बघा इथे एक छोटंसं गार्डन बनवलं आहे. तर गार्डनमध्ये म्हणजे आयस्पेस असं गार्डन आहे, मोठं गार्डन आहे. आणि आवडलं मला. गार्डन देखील आवडला. आणि इथे बसण्यासाठी पण चांगल्या सुविधा आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी पण हे आहेत. हे बघा आरामात इथे आपण बसून सनसेटचा किंवा ह्या समुद्राचा म्हणजे आनंद घेऊ शकतो. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो म्हणजे मला दरवेळेला एक गोष्ट मला खरोखर खटकते. आपल्या रेल्वे स्टेशनला असून दे का कुठेही हे सर्व गव्हर्नमेंटचे आहेत. पण त्याच्यामध्ये कसं असतं की म्हणजे लेडीजला असं नाही. आपण पुरुष समजा कुठेही ॲडजस्ट होऊन जातो म्हणजे टॉयलेट वगैरे करायचं असेल वगैरे. आता इथे गेलो आहे तर इथे जेंट्ससाठी पण हे लोक चार्जेस लावतात आणि लेडीजसाठी पण 5 रुपये टॉयलेटचे म्हणजे कुठल्या हिशोबाने हे लोक लावतात ते मला काही कळत नाही. हे प्रत्येक ठिकाणी ॲक्च्युली हे न घेतले नाही पाहिजेत. हे आपल्या सेवेसाठी आहे सर्व ही गोष्टी. ॲटलिस्ट चला ठीक आहे हे आता हे ग्रामपंचायतला जात असतील वगैरे वगैरे ठीक आहे. पण रेल्वे स्टेशनला जे घेतात ना पैसे ते पैसे घेतले नाही पाहिजेत म्हणजे माझं असं म्हणणं आहे. स्त्रियांकडून पण ते 5 रुपये टॉयलेटचे घेतात. आणि तेवढी स्वच्छता असते का? या भरपूर काही गोष्टी आहेत. तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. आपण सर्वांनी ह्याबद्दल विचार केला पाहिजे. ठीक आहे. असो आपण बोलत राहू. पण त्या गोष्टी काही बदलायच्या आहेत तेव्हा बदलल्या तर पाहिजेत. ठीक आहे. हा पहा भला मोठा असा लांबपर्यंत असा समुद्र आहे. छान आहे हा बीच. म्हणजे शांत देखील आहे, गर्दी देखील कमी आहे. आणि असं वाटणार नाही की ऊन जास्त आहे किंवा काय. पीस आहे.
आमचा बाळा इथे जो पाळणा खेळतोय, झोके येतोय. तर आता आम्ही चाललो आहे. थोडा रेस्ट घेतला आम्ही, एक अर्धा तास पाऊण तास आम्ही बसलो तिथे, थोडंसं फ्रेश झालो, थोडंसं आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे गेम खेळलं इथे, जे पाळणा भरपूर वर्षानंतर पाळणा खेळला आम्ही. आणखीन काही काही थोड्या छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी होत्या त्या केल्या. आणि आता आम्ही बीच एक्सप्लोअर करायला चाललो आहे. बीचवरती उतरलो आहे खाली, पाणी खाली गेलं आहे, ओहोटी आली आहे. पहा पूर्ण अथांग असा हा लांबच्या लांब हा समुद्र. आवडला मला हा. डहाणू बीचला आम्ही जो गेलो त्यापेक्षा, म्हणजे डहाणू बीचपेक्षा हा काय कितीक पटीने मोठा आणि सुंदर असा बीच आहे. ॲक्च्युली डहाणूला भरती होती म्हणून आम्हाला खालती उतरवता नाही आलं, पण इथे आता ओहोटी आहे तर आम्ही बीचवरतून चालू शकतो चांगल्या रीतीने. आणि म्हणजे इथे त्यापेक्षा हा दुप्पटीने मोठा असा बीच मला वाटतो. सुंदर असा बीच आहे. ही सुरुचीची बॅग आणि हा अथांग असा हा समुद्र. आता एक गृहस्थ भेटले होते आम्हाला. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही इथून पुढे जाऊ शकता. तिथे तुम्हाला उमरगावला जावं लागेल. 20 मिनटं ते अर्धा तास हा वेळ लागेल तुम्हाला. उमरगाव करून एक बीच आहे, तो बीच ह्यापेक्षा सुंदर आहे. म्हणजे विचार करा, आता आम्ही डहाणूला जाऊन आलो. डहाणू बीच म्हणजे ओके होता, भरती असल्यामुळे आम्हाला खालती जाता नाही आलं तिथे बीचवरती. पण तो एवढा, आणि हा बीच आणि त्या बीचमध्ये डिफरन्स करायचं म्हटलं तर हा बीच बघा, मी तुम्हाला मगाशी दाखवला हा बीच किती अथांग असा हा मोठा असा समुद्रकिनारा आहे. आणि हे मी चालत आहे ह्याच्यावरून. तर तुम्ही तो व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की तो बीच आणि ह्या बीचमधलं डिफरन्स तुम्हाला कळेल. आणि तो गृहस्थ असा बोलत होता, म्हणजे ॲक्च्युली तो मराठीमध्येच बोलत होता, पण मला वाटतं ते गुजराती गृहस्थ असतील. त्यांनी असं सजेस्ट केलं की तुम्ही तिथे जर जात असाल तर तुम्हाला तिथे जाऊन तो बीच तुम्ही पाहू शकता वगैरे. सो लेट्स बघू. आता एक 4:45 झालेत. नाही बघा, हे आता आमच्या बाळाला आणि दीपाला हे काही शिंपल्या भेटल्यात. या जिवंतच आहेत वाटतं. हो, जिवंत आहेत. जसे आपण गावी जातो आणि गावी जसे आपण पाय रुतवून ज्या प्रकारे काढतो, पण हे आम्हाला समुद्रकिनारीच भेटलेत. असा हा बीच आहे, म्हणजे अनटच आहे. म्हणजे ज्या बीचवरती लोकांच्या गर्दी वगैरे असं काही नाही भेटेल तुम्हाला. एकदम असं मनसोक्त असं सुखी असा अनुभव भेटेल तुम्हाला ह्या बीचवरती, मला असं वाटतं. आणि तुम्ही देखील आलात तर तुम्हाला देखील आवडेल हा बीच. आम्ही डहाणू बीचवरून इथे आलो. जर तुम्ही डहाणूला उतरून डायरेक्ट ही बोर्डी बीचला तुम्ही येऊ शकता हा बीच, आणि नक्कीच तुम्हाला आवडेल हा बीच. तर ते गृहस्थांचं मी सांगत होतो की त्या गृहस्थांनी आम्हाला सजेस्ट केलं की तिथे जावं. पण आता एक 5 वाजायला आलेत, संध्याकाळ देखील होते आहे. सो आम्ही डिसाईड करू आता पुढे कसं जायचं आहे की नाही जायचं आहे वगैरे. म्हणजे असं होणार की आता एकाच दिवशी महाराष्ट्र स्टेटचे 2 बीच आणि गुजरात स्टेटचा 1 बीच जर आम्ही गेलो तिथे तर तो होऊ शकतो. तुम्ही पाहू शकता तो बीच. आता त्याने एवढं हे केलं. बघा, हा बीच मला नक्की आवडला आणि तुम्हाला देखील आवडेल, कारण तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. आणि म्हणजे भरपूर काही ॲक्टिव्हिटी आहेत तिथे, म्हणजे जे आपण म्हणजे टाईमपास होणार, बसू शकतो. बसण्यासाठी खरं म्हणजे बसण्यासाठी फार चांगली व्यवस्था केली आहे तिथे. ठीक आहे, मी मगाशी सांगितलं की टॉयलेट्सचं तिथे त्यांनी एवढे चार्जेस सांगितले वगैरे काय, त्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण चांगली गोष्ट ही आहेत की लोकांची काळजी घेण्यासाठी तिथे माणसं बसू शकतात. जसं डहाणूला तो प्रकार नव्हता. तिथे म्हणजे अशी भिंत होती, त्या भिंतीवरती माणसं बसलेली, किंवा जे काही स्टॉलवाले होते ते चेअर्स होत्या, त्या चेअर्सवरती माणसं बसली. पण तुम्ही इथे तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे तुम्हाला स्टार्टिंगलाच तो गार्डन भेटेल, त्या गार्डनवरती तुम्ही ते एन्जॉय करू शकता. आता आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहोत आणि ह्या सुरुचीच्या बाग आहेत साईडला. नक्की या तुम्ही मित्रांनो, खरोखर. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं कसं यायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही बघा, जर यायचं असेल मुंबईवरून डायरेक्ट तर डहाणूला येऊन तिथून तुम्हाला बोर्डी
ला जर यायचं बोर्डीसाठी रिक्षा करावी लागेल किंवा बसेस जातात त्या बसेससाठी इन्क्वायरी करावं लागेल. एस टी डेपो तर बाहेरच आहे तिथे. आणि जर डहाणूला यायचं आहे, डहाणू बीचला जायचं आहे, तर त्यासाठी देखील तुम्ही तिथे हे करू शकता. म्हणजे आपलं बसेस किंवा रिक्षा तुम्हाला भेटून जाईल सहजासहजी. ते त्यांचे काही चार्जेस असतात त्या हिशोबाने ते तुमच्याकडून घेतील. आता आम्ही आलो तेव्हा आमच्याकडून त्याने 100 रुपये डहाणू बीचला जायचे घेतले डहाणू स्टेशनवरून. तर बघा तुम्ही आता पुढचं काय आहे, जायचं आहे नाही जायचं आहे ते बघतो आम्ही. ठीक आहे. मन हे चंचल आहे. मग अशी तुम्हाला जे दाखवलं तिथून लांबून आम्ही चालत तिथपर्यंत राहिलो आहे. पाणी भरपूर आतमध्ये गेलं आहे. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता बघा, उंट आहे आणि त्या उंटाची राईड 2 उंट बसलेत. म्हणजे आता संध्याकाळी लोक येतील अजून इथे पाहायला वगैरे. आणि आज सॅटर्डे देखील आहे. तर आता हे काय ॲक्टिव्हिटी असतील 2-1 तास काय असेल कदाचित. सो आता आम्ही बाहेर आलो आहोत. हा पहा बाहेरचा नजारा. आता बाहेर आलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत उमरगाव बीच बघायला चाललो आहोत. तर मित्रांनो, आता आपण उमरगाव बीच पाहण्यासाठी जात आहोत. तर आपल्याला हा बोर्डीचा व्हिडिओ हा कसा आवडला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.